Hello students, we are moving towards our next lecture from the topic called as ionic equilibrium, that is the buffer solution, types of buffer solution called as the acidic or basic buffer, then next buffer action, and next point called as the properties. बघा स्टुडंट्स, आपण नेक्स्ट पॉईंट कडे वळायचं आहे. जर आपण बघायचं झालं तर हा पॉईंट जो आहे बफर ऍक्शन हा बाकीच्या पॉईंट पेक्षा खूप वेगळा आहे. म्हणजे ह्या टॉपिक मध्ये आपण आधी बघितलं होतं डिग्री ऑफ डिसोसिएशन असून दे, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स वीक इलेक्ट्रोलाइट असून दे, ओस्टोअल डायल्युशन लॉ असून दे, किंवा त्याच पद्धतीने पीएच पीओएच हे बघितले होते. परंतु हा बफर सोल्युशन थोडासा वेगळा आहे, बट इट इज रिलेटेड टू द पीएच अँड पीओएच. त्यामुळे थोडा आपण पीएच अँड पीओएच ची रिव्हिजन बघूया. लास्ट लेक्चरला बघितलं होतं ते. What it means pH and what it means pOH. pH means it is a negative log based to the 10 concentration of H plus ion. It is called as the pH. pH म्हणजेच काय तर मॅथमॅटिकल आपण इक्वेशन घ्यायचं आणि त्याचं डेरिव्हेशन तयार करायचं. कोणतं सांगा तर pH is nothing but minus log based to the 10 concentration of H plus ion. It is called as the pH, and pOH means minus log based to the 10 concentration of OH minus ion. It is called as the pOH. pH आणि pOH म्हणजेच काय सांगायचं झालं तर एखाद्या सोल्युशन मध्ये H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन किती आहे किंवा OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन किती आहे ह्या दोन्हींचा आपण जर समजा लॉग घेतला तर त्यालाच आपण पीएच आणि पीओएच म्हणतो. लास्ट लेक्चरला बघितलं होतं, जर समजा आपल्याला पीएच ची व्हॅल्यू 7 मिळाली असेल तर आपण त्याला न्यूट्रल सोल्युशन म्हणतो. 7 पेक्षा कमी असेल तर त्याला ऍसिडिक म्हणतो आणि 7 पेक्षा जास्त असेल तर बेसिक म्हणतो. म्हणजेच ह्यासाठी आपल्याला आयनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर हा महत्वाचा पॉईंट उपयोगी पडला. तोच कोणता होता सांगा KW इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस इज इक्वल टू 1 इंटू 10⁻⁻14. ह्याच्यावर आपण पीएच प्लस पीओएच इज इक्वल टू 14 हे डेरिव्हेशन एक छोटंसं बघितलं होतं. आणि ह्याच्यावरूनच आपण एखादं सोल्युशन न्यूट्रल का असतं, ऍसिडिक का असतं, बेसिक का असतं हे बघितलं होतं. फक्त ह्या पॉईंट मध्ये आपण एवढंच लक्षात ठेवायचं आहे की एखाद्या सोल्युशन मध्ये H प्लस आयन्स जास्त असतील तर ते सोल्युशन कसं असणार आहे, इट इज अ ऍसिडिक. आणि एखाद्या सोल्युशन मध्ये OH मायनस आयन जास्त असेल तर ते सोल्युशन कसं असणार आहे, बेसिक असणार आहे. हे आपल्याला माहित असलं पाहिजे आणि प्रॅक्टिकल तुम्ही या बाबतीत केलेलं आहे. त्याच्या पुढच्या पॉईंट कडे आपण जाऊया. इट इज कॉल्ड ॲज द बफर सोल्युशन. ठीक आहे. तर बफर सोल्युशन याचा अर्थ काय बघा, तर आपण लास्ट लेक्चर बघितलं होतं एखाद्या सोल्युशनचा पीएच जर चेंज झाला तर काय काय प्रॉब्लेम्स येतात हे बघितलं होतं. आणि ह्या ऍप्लिकेशन मध्ये आपण बफर सोल्युशनच्या तेच बघणार आहोत नेक्स्ट लेक्चर मध्ये. जर समजा एखाद्या सोल्युशनचा पीएच चेंज झाला, फॉर एक्झाम्पल आपलं ब्लड आहे, ब्लडचा पीएच 7.3 च्या आसपास असतो, तो जर समजा चेंज झाला तर आपली डेथ होऊ शकते. किंवा त्याच पद्धतीने जर समजा आपण भरपूर एक्झाम्पल्स घेतली, जॅम्स जेलीज तुम्ही बघितलेली असतील, त्या जॅम्स जेलीचा सुद्धा पीएच जर चेंज झाला तर ते सुद्धा खाण्यासाठी योग्य होत नाही. अशा पद्धतीच्या भरपूर गोष्टी पीएच चेंज झाल्यामुळे काय होतं. मग हा जो पीएच चेंज होणार आहे तो पीएच चेंज होणारा आपण कॅन्सल करू शकतो का, तर आपण कॅन्सल करू शकतो. मग ते आपण कसं कॅन्सल करू शकतो सांगा. इट कॅन बी गिवन बाय कॉल्ड ॲज द बफर सोल्युशन. तोच पॉईंट आपल्याला बघायचा आहे. नथिंग बट द बफर सोल्युशन, BUFFER बफर सोल्युशन हा आपण पॉईंट बघायचा आहे. आता बफर सोल्युशन म्हणजेच काय बघा. बफर सोल्युशन म्हणजे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, मग आपण त्याची डेफिनेशन बघूया आणि त्याचे टाइप्स वगैरे सांगितलेले आहेत ते बघूया. बफर सोल्युशन इज नथिंग बट, जर समजा आपण एखाद्या सोल्युशन मध्ये बफर सोल्युशन टाकलेलं आहे, समजा मला एखादं सोल्युशन दिलेलं आहे, एका बिकर मध्ये आपण ऍसिड घेतलेलं आहे आणि ऍसिडच्या सोल्युशन मध्ये आपण बफर सोल्युशन टाकलेलं आहे, तर त्या ऍसिड सोल्युशन मध्ये बफर सोल्युशन जे टाकलेलं असणार त्याच्यामुळे त्या ऍसिड सोल्युशनचा पीएच कधी पण चेंज होत नाही. अशा सोल्युशनला बफर सोल्युशन असं म्हणायचं. म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल एक बिकर घेतलेला आहे, एक बिकर मध्ये आपण काय केलेलं आहे, समजा एखादा ऍसिड सोल्युशन घेतलेला आहे किंवा बेस सोल्युशन घेतलेला आहे किंवा न्यूट्रल घेतलेला आहे किंवा कोणतेही सोल्युशन घेतलेलं आहे, आणि त्यामध्ये प्रॉपर लागणारं जर समजा आपण बफर सोल्युशन ऍड केलं तर त्या ऍसिड सोल्युशनचा अजिबात पीएच चेंज होत नाही. कधी चेंज होत नाही म्हणजे आपण जर समजा ते जास्त दिवस ठेवलं तर, म्हणजे जर समजा त्याच्यामध्ये आपण ऍसिड बेस टाकला तर किंवा डायल्युशन केला तर. म्हणजेच काय, एखाद्या सोल्युशनचा पीएच का चेंज होतो ह्याची रिझन्स तुम्हाला याच्यावरून समजलेली असतील. 3 रिझन्स असतात त्याचे. महत्वाचं पहिला म्हणजे जर समजा त्या सोल्युशन मध्ये आपण ऍसिड किंवा बेस बाहेरून ऍड केला तर आपोआप त्या सोल्युशनचा पीएच चेंज होणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल कन्सिडर अ बिकर गिवन, HCl solution will be taken, that is acidic solution will be taken, and we can add another HCl solution in it or a basic solution in it. म्हणजे आपण एका बिकर मध्ये HCl सोल्युशन घेतलेलं त्यावरून जर समजा आपण HCl किंवा NaOH जर ऍड केला तर ते सोल्युशन ऑब्विसली ऍसिडिक किंवा बेसिक होणार, कारण का ते सोल्युशन मध्ये आपण वरून ऍसिड बेस ऍड केला. हे पहिलं रिझन झालं. दुसरं रिझन म्हणजे जे आहे कीपिंग फॉर लॉंग टाइम. म्हणजेच मी तुम्हाला एक जेवणाचं फूड मटेरियलचं दिलं होतं उदाहरण. आपण आज केलेलं उद्या किंवा परवा खाऊ शकत नाही का, सांगा, त्याचा पीएच चेंज होतो. म्हणजेच काय, जर समजा आपल्याला दिलेलं अन्न असेल, आपण ते जास्त दिवस
दिवस ठेवलं तर त्याचा पीएच चेंज होतो. म्हणजेच काय, दिलेलं सोल्युशन वी कॅन कीप फॉर अ लॉंग टाइम, देन द पीएच ऑफ द सोल्युशन चेंजेस. दुसरं रिझन सांगितलं. पहिलं रिझन कोणतं सांगा बघू. व्हेन वी कॅन ऍड H प्लस और OH मायनस आयन, म्हणजे ऍसिड किंवा बेस ऍड केला तर. दुसरं रिझन कोणतं सांगितलं, कीपिंग फॉर लॉंग टाइम, म्हणजे ते दिलेलं फूड मटेरियल आपण लॉंग टाइम जर ठेवलं तर. आणि तिसरं रिझन आहे डायल्युशन. जर समजा डायल्युशन केलं म्हणजेच आपण त्याच्यामध्ये वरून वॉटर जर ऍड केलं तर त्याचा पीएच किंवा पीओएच चेंज होतो. म्हणजे ह्या 3 कारणांच्यामुळे एखाद्या सोल्युशनचा मॅक्झिमम आपण 3 इथं बघायचे आहेत म्हणून मी तुम्हाला 3 सांगितलं, बाकीचे पण आहेत. पण त्या 3 रिझन्समुळे आपल्याला दिलेल्या सोल्युशनचा पीएच किंवा पीओएच हा चेंज होत असतो. समजलं. मग हा चेंज होणारा पीएच आपण कसा कॅन्सल करू शकतो, तर त्यामध्ये आपण बफर ऍड करायचं. बघा मी परत एकदा सांगतोय, बफर सोल्युशन म्हणजेच काय. बफर सोल्युशन इज नथिंग बट which can be resist the drastic change in a pH. म्हणजे तो रेजिस्ट करणार ड्रास्टिक चेंज इन पीएच. पीएच मध्ये जो चेंज होणार आहे ना तो रेजिस्ट करणार ड्यू टू द ऍडिशन. हा पीएच चेंज कशामुळे झाला, तर त्याच्यामध्ये आपण ऍसिड और बेस किंवा डायल्युशन केला असेल तर. बघा मी डेफिनेशन सांगितलेली तुम्हाला समजलेली आहे का. बफर सोल्युशन इज नथिंग बट इट इज द सोल्युशन which is added in another solution which produce drastic change due to the addition of acid which is a resist पाहिजे. Due to the addition of acid, base or keeping for long time or a dilution. ठीक आहे. डेफिनेशन सांगितली बघा परीक्षेला 1 मार्कावर विचारतात. ठीक आहे. काय सांगितलं सांगा डेफिनेशन. Buffer solution is nothing but it is a solution which is added into the another solution which resist. म्हणजे हे एक सोल्युशन, एक प्रकारचं सोल्युशन आहे जे आपण दुसऱ्या सोल्युशन मध्ये ऍड करणार आहोत. आणि हे ज्यावेळी आपण ऍड करणार आहोत त्यामध्ये काय करतं, रेजिस्ट करतं, म्हणजे विरोध करतं. विरोध कशाला करणार, तर चेंज इन पीएच. त्या ड्रास्टिक चेंज इन पीएच जो होणार आहे, त्या पीएच मध्ये चेंज जो होणार आहे त्याला विरोध करतं, म्हणजे पीएच मध्ये चेंज होऊ देत नाही. कशामुळे तो चेंज झाला, तर ऍसिड किंवा बेस किंवा आपण डायल्युशन कॅरी आउट केलेलं असणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आपण काय ऍड केलेलं असणार आहे, एकतर ऍसिड ऍड केलेलं असणार आहे किंवा बेस ऍड केलेलं असणार आहे किंवा त्याचं डायल्युशन कॅरी आउट केलेलं असणार आहे. म्हणजेच एखाद्या सोल्युशन मध्ये आपण ऍसिड बेस किंवा त्याचं डायल्युशन कॅरी आउट केलं त्यामुळे त्याचा पीएच जो चेंज होतो तो विरोध करणार त्याला. इट कॅन बी रेजिस्ट बाय विच सोल्युशन कॉल्ड ॲज द बफर सोल्युशन. म्हणजे तो पीएच जो चेंज होणार आहे तो चेंज होणारा पीएच कुणामुळे त्याला विरोध केला जातो, तर ज्या सोल्युशन मुळे केला जातो त्या सोल्युशनला आपण काय म्हणायचं आहे, बफर सोल्युशन. बघा परत एकदा सांगितलेलं समजलं का. म्हणजेच बफर सोल्युशन आपण एखाद्या सोल्युशन मध्ये ऍड केलं तर तिथं अजिबात काय होणार नाही, तर ऍसिड ऍड करा, बेस ऍड करा, डायल्युशन करा किंवा जास्त दिवस ठेवा, त्याच्यामधला अजिबात त्या सोल्युशनचा पीएच चेंज होणार नाही. यालाच आपण काय म्हणायचं आहे, बफर सोल्युशन. इट इज अ नथिंग बट बफर सोल्युशन. बफर सोल्युशन मीन्स, बघा परत एकदा, इट इज अ सोल्युशन which is added into another solution which resists the drastic change in a pH which is obtained due to the addition of acid or base or dilution. म्हणजे एखाद्या सोल्युशन मध्ये ऍसिड बेस किंवा आपण त्याचं डायल्युशन केल्यामुळे त्याचा जो पीएच चेंज होतो त्याला जे सोल्युशन विरोध करतं, म्हणजे पीएच चेंज होऊ देत नाही, अशा सोल्युशनला आपण बफर सोल्युशन असं म्हणायचं. इट इज नथिंग बट बफर सोल्युशन. म्हणजेच काय, आपल्या सोल्युशनचा पीएच चेंज होणार नाही. कुणामुळे, ज्यामध्ये आपण काय केलेलं असणार आहे, तर बफर सोल्युशन ऍड केलेलं असणार. समजा मी इथं पाणी घेतलेलं आहे. दिस बीकर विल बी कंटेन्स वॉटर. ठीक आहे. कन्सिडर व्हेन वी कॅन ऍड HCl इन दॅट वॉटर. आपण एक बीकर घेतलेलं आहे, बीकर मध्ये पाणी घेतलेलं आहे. जर समजा मी वरून याच्यामध्ये HCl ऍड केलं तर सोल्युशन कोणतं होईल सांगा बघू. सोल्युशन विल बी टर्न्स इनटू ऍसिडिक. सोल्युशन कशामध्ये चेंज होणार, ऍसिडिक होणार. का सांगा, तर ह्याच्यामध्ये H+ आयन शिल्लक राहणार आणि जर समजा आपण ते चेक केलं तर सोल्युशन आपल्याला ऍसिडिक मिळणार. समजा आम्ही जर HCl च्या ऐवजी NaOH ऍड केलं, NaOH ऍड केलं तर काय होणार सांगा, द सोल्युशन बिकम बेसिक. कारण का याच्यामध्ये OH- आयन असणार, कारण का बेसने ऍड केला आहे त्यामुळे फ्री OH- आयन आपल्याला मिळणार. आणि OH- एखाद्या सोल्युशन मध्ये असेल तर आपण त्याला काय म्हणतो, तर बेसिक सोल्युशन. समजलं. म्हणजे जर समजा ऍसिड ऍड केलं तर सोल्युशन ऍसिडिक होणार, बेस ऍड केला तर बेसिक होणार पाण्यामध्ये.
बरोबर आहे. परंतु मी समजा याच्यामध्ये प्रॉपर बफर सोल्युशन फाइंड आउट केला, पाण्यासाठी लागणारा एक बफर मी फाइंड आउट केला आणि तो याच्यामध्ये मी पहिला ऍड केला, पाणी घेतलेला आहे, बफर ऍड केलेला आहे. मी जर समजा वरून HCl ऍड केलं तरी काही चेंज होणार नाही, सोल्युशन हे न्यूट्रलच राहणार. जरी वरून मी समजा NaOH जरी ऍड केलं तरी सुद्धा पाणी न्यूट्रलच राहणार, काही पण चेंज होणार नाही. कुणामुळे झालं हे? तर ह्या बफर सोल्युशन मुळे झालं. कुणामुळे झालं? बफर सोल्युशन. आणि ह्यालाच म्हणायचं बफर सोल्युशन. बफर सोल्युशन इज नथिंग बट, बफर सोल्युशन म्हणजेच काय, तर तो एखाद्या सोल्युशन मध्ये ऍड केल्यानंतर जरी समजा आपण ऍसिड ऍड केलं किंवा जरी समजा आपण बेस ऍड केला तर त्या सोल्युशनचा पीएच अजिबात चेंज होणार नाही. याचा पीएच जो होता तो 7च राहणार. त्यालाच आपण म्हणणार आहोत बफर सोल्युशन. Buffer solution is nothing but a solution which is added into the another solution which resists the drastic change in a pH which is obtained due to the acid or base or addition of acid or base or dilution. It is called as the buffer solution. याला आपण काय म्हणतो? बफर सोल्युशन म्हणतो. आता याचे दोन टाइप्स आहेत बघा बफर सोल्युशनचे. कोणते? फर्स्ट आहे ऍसिडिक बफर आणि दुसरा आहे बेसिक बफर. पहिल्यालाच आपण काय म्हणणार आहोत? ऍसिडिक बफर असं म्हणायचं आहे आणि दुसऱ्याला काय म्हणणार सांगा? तर बेसिक बफर म्हणायचं आहे. त्या दोन्हीचं एक्सप्लेनेशन बघूया आपण. ऍसिडिक बफर म्हणजेच काय आणि बेसिक बफर म्हणजेच काय. ठीक आहे. तर याच्यासाठी एक छोटेसे दोन डेरिवेशन आपल्याला बघायचे आहेत. ते पुस्तकामध्ये तुम्हाला दिलेले नाही तरी पण मी ते एक्सप्लेन करणार आहे, कारण एंट्रन्स एक्झामला तुम्हाला ते डेरिवेशन विचारू शकतात. त्यामुळे आपण बघूया. ऍसिडिक बफर इज नथिंग बट, इट इज द, ऍसिडिक बफरची डेफिनेशन बघूया. इट इज द बफर, हा बफर आहे. इट इज अ प्रोड्युस्ड, हा कसा तयार केलेला आहे सांगा आपण, तर इट इज अ प्रोड्युस्ड बाय ऍडिशन ऑफ वीक ऍसिड. हा कसा आपण तयार केलेला आहे? वीक ऍसिड अँड इट्स सॉल्ट विथ, and its salt with strong base. तर आपण काय काय घेणार आहोत? ऍसिडिक बफर कसं तयार करायचं आहे बघा. सिंपल आहे. बफर म्हणजे काही अवघड नाहीये, सिंपल असतात. म्हणजेच काय करायचं आहे आपण, ऍसिडिक बफर जर आपल्याला तयार करायचं असेल तर ऍसिडिक बफर तयार करण्यासाठी वीक ऍसिड घ्यायचा, कोणताही वीक ऍसिड घ्या आणि त्याचाच सॉल्ट घ्यायचा. कुणाबरोबर तयार झालेले? स्ट्रॉंग बेस बरोबर. कुणाबरोबर तयार झालेला? स्ट्रॉंग बेस बरोबर. बघा मी एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. समजा मला ऍसिडिक बफर तयार करायचा आहे आणि हे बफर तयार करण्यासाठी मी वीक ऍसिड घेतलेला आहे, CH3COOH घेतलेला आहे. कोणता घेतलेला आहे सांगा? CH3COOH. ठीक आहे. हा वीक ऍसिड मी घेतलेला आहे. ठीक आहे. आणि हा ज्यावेळी मी याच्यामध्ये स्ट्रॉंग बेस ऍड करणार आहोत, स्ट्रॉंग बेसचा सॉल्ट म्हणजेच काय, तर ह्याच्यामध्ये CH3COO असला पाहिजे, CH3COO. ठीक आहे. आणि याचा सॉल्ट घ्यायचा स्ट्रॉंग बेस बरोबर. मग स्ट्रॉंग बेस कोणता आहे? NaOH मी याच्यात ऍड केला तर इथे Na फक्त राहणार, म्हणजे CH3COOH आणि CH3COO. या दोन्हींच्या ऍडिशनला आपण काय म्हणायचं? इट इज नथिंग बट ऍसिडिक बफर. कोणता बफर म्हणायचा आहे? ऍसिडिक बफर. Acidic buffer is nothing but it is made up of or it is produced by addition of weak acid and its a salt with a strong base. त्याचा सॉल्ट घ्यायचा आहे कोणाबरोबर? स्ट्रॉंग बेस बरोबर घ्यायचा आहे. यालाच आपण काय म्हणायचं आहे? इट इज कॉल्ड एज द ऍसिडिक बफर. तसंच जर समजा आपल्याला बेसिक बफर जर तयार करायचं असेल तर कसं तयार करणार सांगा? मग सेम आहे कंडिशन. बफर इट इज मेड अप ऑफ वीक बेस. इथं आपण काय घेणार सांगा? वीक बेस. इथं जसं वीक ऍसिड घेतला तसा वीक बेस घ्यायचा आहे. हा डिफरन्स का? तर इथे ऍसिडिक बफर होता म्हणून वीक ऍसिड घेतला, इथं बेसिक बफर होता म्हणून वीक बेस घ्यायचा. वीक बेस घ्यायचा प्लस त्याचा आता सॉल्ट घ्यायचा आहे. कुणा बरोबर सांगा? सॉल्ट विथ स्ट्रॉंग ऍसिड. इथे मगाशी स्ट्रॉंग बेस होता, आता स्ट्रॉंग ऍसिड घ्यायचा आहे. म्हणजेच काय? वीक बेस घ्यायचा आणि त्याचा सॉल्ट घ्यायचा स्ट्रॉंग ऍसिड बरोबर. या दोन्हीच्या ऍडिशनला किंवा सोल्युशनला आपण म्हणणार आहोत बेसिक बफर असं म्हणायचं. काय म्हणायचं सांगा? बेसिक बफर. बघा समजलं का? माझं एक्झाम्पल सांगा. वीक बेस आपण सिंपल घेऊया, NH4OH प्लस त्याचा सॉल्ट घ्यायचा आहे, सॉल्ट स्ट्रॉंग ऍसिड बरोबर तयार झालेला NH4Cl. मी तुम्हाला होमवर्क दिला होता बघा, काहीच मुलांनी तयार करून मला दाखवलेला, हे बाकीच्या कुणी केलेलं नाहीये. बघा काय करता. NH4OH हा वीक बेस आहे, त्याचा सॉल्ट येते स्ट्रॉंग ऍसिड बरोबरचा. मग ह्याच्यामध्ये काय रिएक्शन येणार सांगा? दोन मॉलिक्युल्स NH4OH आणि HCl. हा HCl काय असणार आहे सांगा? स्ट्रॉंग ऍसिड. बघा सांगितलं समजलं का? यातला HCl हा स्ट्रॉंग ऍसिड असणार आहे. हायड्रोजन गेला आणि यातला OH गेला, तयार झाला NH4Cl. सो इट इज कॉल्ड एज अ सॉल्ट ऑफ विथ स्ट्रॉंग ऍसिड. आणि हा वीक बेस आहे तसा घेतलाय. तसंच इथं वीक ऍसिड घेतलेला आहे CH3COOH आणि हा त्याचा सॉल्ट घेतलेला आहे. मग हा कसा तयार झाला? CH3COOH आणि
NaOH मधला OH आणि CH3COOH मधला H दोन्हीच्या ऍडिशन वॉटर निघून गेला, राहिलेला आहे तो सॉल्ट आहे. असे जर समजा आपण मिक्सचर घेतले तर इट इज अ नथिंग बट ह्यालाच आपण काय म्हणणार आहोत, कॉल्ड एज द बफर सोल्युशन. मग दोन टाइप सांगितले बफर सोल्युशनचे, परत एकदा बघा रिपिटेशन. बफर सोल्युशनचे दोन टाइप सांगितले. पहिला टाइप सांगितला तो म्हणजे ऍसिडिक बफर आणि दुसरा टाइप सांगितला म्हणजे बेसिक बफर. ऍसिडिक बफर कसा तयार करणार? ऍसिडिक बफर इज नथिंग बट a buffer which is made up of addition of weak acid and its salt with a strong base. It is called as the acidic buffer. CH3COOH plus CH3COOH दोन्ही पण मॉलिक्यूल आपल्याला पाहिजे, एकच घ्यायचं नाहीये. ठीक आहे. बेसिक बफर मीन्स बेसिक बफर इट इज मेड अप ऑफ weak base plus salt with a strong acid. Two molecules present here, NH4OH and NH4Cl. दोन मॉलिक्यूल कंपल्सरी लागतात, ते कोणते? NH4OH आणि NH4Cl लागतात. ह्यांचं मिक्सचर घेतला तर बेसिक बफर म्हणायचं, ह्यांचं मिक्सचर घेतला तर ऍसिडिक बफर म्हणायचं. ठीक आहे. आता जर समजा ह्यांच्यासाठी आपल्याला एक हँडरसन आणि हसेनबाल्च इक्वेशन बघायचं आहे त्या दोन पॉइंट साठी. कोणत्यासाठी सांगा? टाइप्स ऑफ ऍसिडिक बफर आणि बेसिक बफर साठी. ठीक आहे. आता जर समजा ह्या दोन्हींच्यासाठी आपल्याला हँडरसन आणि हसेनबाल्च इक्वेशन बघायचं असेल तर बघा, हे पुस्तकात इक्वेशन दिलेले नाहीये, डायरेक्ट तुम्हाला फॉर्म्युला दिलेला आहे, त्याच्यावरचे एक्झाम्पल सोडवायचे. पण सीटीला याच्यातल्या काही गोष्टी विचारू शकतात, त्यामुळे मी तुम्हाला काय करणार आहे तर एक्झाम्पल शिकवणार आहे. ते डेरिव्हेशन सगळं सोडून दाखवणार आहे. तुमचं तुम्ही नोट्स प्रिपेअर करून घ्यायचे आहेत त्या. बफर सोल्युशन बघा, दोन पॉइंट बघितलेले. पर्सन बफर सोल्युशन इट इज अ नथिंग बट सोल्युशन विच इज अ रेजिस्ट द ड्रास्टिक चेंज produced in pH due to the addition of acid or bases. It is called a buffer solution. It can be having two types. First, it is called as the acidic buffer, which is made up of addition of weak acid with its salt with the strong base. For example, CH3COOH and CH3COOH. एवढं लिहिला तर एक मार्क डेफिनेशन आणि एक्झाम्पलला मिळणार आहे. बेसिक बफर एक मार्क डेफिनेशनला आणि एक्झाम्पलला मिळून असणार आहे. सांगा भाऊ डेफिनेशन काय येणार? Basic buffer it is nothing but buffer which is made up of addition of weak base and its salt with the strong acid. फॉर एक्झाम्पल NH4OH आणि NH4Cl. समजलं? अशा पद्धतीने लिहिला तर हे दोन पॉइंट आपले पूर्ण होतात. आता आपल्याला हसेनबाल्च हँडरसन इक्वेशन बघायचं आहे की ज्याच्यावरून आपण ह्या बफर सोल्युशनचा काय फाइंड आउट करायचं आहे. इट कॅन बी कॉल्ड ॲज बफर सोल्युशनचा आपण पीएच फाइंड आउट करायचं. म्हणजे जर सोल्युशन दिलं असेल त्या बफर सोल्युशनचा पीएच किती असणार आहे, म्हणजे आपण CH3COOH आणि CH3COOH घेतला बघाचा तर त्यांचा बफर सोल्युशनचा पीएच किती असणार आहे, किंवा बेसिक बफर घेतला तर त्यांचा किती काय असणार आहे तर पीएच असणार आहे. हे कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण इथं हसेनबाल्च हँडरसन इक्वेशन द्यायचं आहे. पुस्तकात तुम्हाला डायरेक्ट इक्वेशन दिलेलं आहे, मी ते इक्वेशन जर प्रूव्ह करून दाखवणार आहे. तुम्ही परीक्षेसाठी डायरेक्ट इक्वेशन वापरा, मात्र सीडी ला कंपल्सरी याच्यातले आदले मध्ये एक्झाम्पल्स विचारू शकतात, त्यामुळे मी ते तुम्हाला त्या पद्धतीने पहिला सुरू दाखवणार आहे. ठीक आहे. कन्सिडर हिअर वी कॅन कन्सिडर ॲज वीक ऍसिड. दरवेळी आपण वीक ऍसिड घेतो, सांगा भाऊ कोणता? इट इज नथिंग बट HA. कोणता घ्यायचा आहे? HA दॅट गिव्स. HA डिसोसिएशन काय आहे तुम्हाला माहिती आहे? H प्लस प्लस A मायनस. डिसोसिएशन काय नसतं HA दॅट इज H प्लस प्लस A मायनस. हे आधीच्या पॉइंट मध्ये आपण स्टडी केलेला आहे. ठीक आहे. अप्लाइंग द लॉ ऑफ मास ऍक्शन टू दिस इक्वेशन. ह्या इक्वेशन आपण लॉ ऑफ मास ऍक्शन 11वीला जे शिकलेला आहे तो जर अप्लाय केला तर काय ना सांगा, वीक ऍसिड आहे म्हणून मी K ला A लावतो, नथिंग बट K. तर आपण काय म्हणणार आहोत? K इट इज कॉल्ड एज द डिसोसिएशन कॉन्स्टंट और इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फॉर द वीक ऍसिड. ही रिएक्शन इक्विलिब्रियमच्या वेळची असेल तर याला इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फॉर ऍसिड म्हणतो. K इज नथिंग बट कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस into concentration of A minus. काय मिळालं सांगा? concentration of H plus into concentration of A minus मिळालं. ठीक आहे. divided by concentration of product. दरवेळीचा फॉर्म्युला माहिती आहे concentration of HA. ठीक आहे. काय फॉर्म्युला मिळाला बघा? HA डिनॉमिनेटरला गेलं, H plus आणि A minus आपण न्यूमरेटरला गेलं. स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजे कॉन्सन्ट्रेशन, प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन पहिला घ्या, concentration of H plus into concentration of A minus आणि रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन डिवाइडेड बाय HA. ठीक आहे. आता मला याच्यामध्ये पीएच ही टर्म इंट्रोड्यूस करायची आहे. कोणती टर्म इंट्रोड्यूस करायची सांगा? पीएच. आपल्याला पीएच चा फॉर्म्युला माहिती आहे, सांगा भाऊ काय आहे? पीएच इज नथिंग बट, इथे लिहितो बघा, पीएच इज नथिंग बट मायनस लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस. काय फॉर्म्युला आहे? पीएच इज नथिंग बट मायनस लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस. मग ह्या फॉर्म्युला मधली कुठली व्हॅल्यू ह्या इक्वेशन मध्ये आहे तर एकच आहे ती H प्लस. तेव्हा तिथे शेवटीचा H प्लस आहे, H प्लस आहे. ठीक आहे. म्हणून या H प्लस ला आपण मायनस लॉग न मल्टिप्लाय करायचं. पुन्हा करायचं मायनस लॉग. हे स्टेप वाईज आपण करायचं. ठीक आहे. सांगितलं समजलं बघा. याच्यामध्ये आपल्याला पीएच काढायचं आहे, म्हणून याच्यामध्ये पीएच इंट्रोड्यूस करायला पाहिजे, आणि ते जर समजा इंट्रोड्यूस करायचं असेल तर इथं आपल्याला ह्या H प्लस कॉन्सन्ट्रेशनला मायनस लॉग न मल्टिप्लाय करायचं. म्हणून मी जरा सिम्प्लिफाय करून घेतो. हे कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस एका बाजूला घेतो. बघा काय ना, मग कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इज इक्वल टू, हे आहे तसं ठेवला
हे याला मल्टिप्लाइड होणार म्हणजे के मल्टिप्लाइड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच ए डिवाइडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए मायनस कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच ए डिवाइडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ काय मिळालं सांगा ए मायनस हा आपल्याला पॉइंट मिळाला. ठीक आहे. तर आता हे आपल्याला इक्वेशन आपण सिम्प्लिफाय करून घेतलेलं, हे वरचंच इक्वेशन आपण खाली घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मला पीएच अजून इंट्रोड्यूस करायचं आहे, म्हणजे मायनस लॉग न मल्टिप्लाय करायला पाहिजे. ठीक आहे, मी पहिला लॉग न मल्टिप्लाय करतो तुम्हाला समजण्यासाठी. मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय log 10 concentration of H plus is equal to log 10 K मल्टिप्लिकेशन म्हणजे लॉग मध्ये प्लस होतं प्लस log 10 concentration of Ha divided by concentration of A minus आहे तसा फॉर्म्युला, फक्त मी लॉग न मल्टिप्लाय केलं बघा. कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ha आहे तसं आहे, K log of K झालं मल्टिप्लिकेशन प्लस मध्ये कन्वर्ट झालं Ha log of 10 raised to the Ha divided by A minus घेतलं. ठीक आहे. त्याच्या पुढच्या स्टेप मध्ये मी काय करणार आता, तर ह्याला मायनस साइन मल्टिप्लाय करणार, कारण आपल्याला फॉर्म्युला मध्ये मायनस लॉग ऑफ H प्लस पाहिजे, म्हणजे याला मी मायनस टू मल्टिप्लाय करणार. बघा काय ना, मायनस लॉग ऑफ रेज टू द 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इज इक्वल टू, आता ह्याला परत मायनस न मल्टिप्लाय मायनस लॉग ऑफ K रेज टू द 10, सगळीकडे रेज टू द 10 असते लक्षात ठेवायचं, कुठे लिहायचं चुकून जर राहिलं तर समजावून घ्या. मायनस लॉग रेज टू द 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ha डिवाइडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ A मायनस, हे आपल्याला इक्वेशन मिळालं. बघा मी काय केलं, या स्टेपला लॉग न मल्टिप्लाय केलं, हे इक्वेशन मिळालं, परत ह्याला मायनस न मल्टिप्लाय केलं, हे इक्वेशन मिळालं. ठीक आहे. आता आपण याच्यामध्ये जे आपल्याला व्हॅल्यू दिलेले ते सबस्टिट्यूट करायचे. कोणत्या व्हॅल्यूला सांगा, मायनस लॉग ऑफ H प्लस म्हणजे काय सांगा बघू, इथंच लिहिलेलं आहे, इट इज नथिंग बट pH. पहिला लिहितो pH इज इक्वल टू, ह्या होल फॉर्म्युल्यासाठी मी एक आणखीन एक कॉन्स्टंट घेतो, pKa घेतला. काय घेतला सांगा, pKa हा एक कॉन्स्टंट आहे आणि मायनसचं मला प्लस करायचं आहे, म्हणून मी तर प्लस लिहितो लॉग ऑफ बेस टू द 10. आता हा A मायनस वर घेतो आणि याचे खाली घेतो, म्हणजे ह्याचं मायनसचा प्लस होत आहे, म्हणजे काय ना A मायनस डिवाइडेड बाय H. ठीक आहे. pH इज नथिंग बट pKa प्लस लॉग ऑफ, हे मायनस साइन कॅन्सल केलं प्लस केलं, त्यामुळे हे डिनॉमिनेटरचं न्यूमरेटरला घेतलं, न्यूमरेटरचं डिनॉमिनेटरला घेतलं, म्हणजे काय झालं A मायनस डिवाइडेड बाय H. आणि हेच इक्वेशन आपण कसं लिहू शकतो सांगा, परत एकदा मी ते लिहितो बघा. pH इज नथिंग बट इज इक्वल टू pKa प्लस लॉग ऑफ, ठीक आहे, हा A मायनस कशातून आलेला आहे, हा A मायनस कशातून आलेला असेल तर तो सॉल्ट मधून आलेला असतो. कोणामधून आलेला असतो, सॉल्ट मधून. मी तर लिहितो वरती न्यूमरेटरला सॉल्ट आणि डिनॉमिनेटरला मी लिहितो हा Ha, म्हणजे आपण इथं वीक ऍसिड लिहिलेला आहे. Ha म्हणजे कोणतं आहे सांगा, वीक ऍसिड, म्हणून इथं लिहितो मी ऍसिड. ठीक आहे. ह्याच इक्वेशनला म्हणायचं हेंडरसन आणि हसेलबाल्च इक्वेशन म्हणायचं फॉर वीक ऍसिड. इक्वेशन कोणतं आहे सांगा, हेंडरसन अँड हसेलबाल्च इक्वेशन फॉर वीक ऍसिड. पुस्तकामध्ये तुम्हाला हा पॉइंट दिलेला आहे, डेफिनेशन सांगितलेलं आहे, मगाशी जी सांगितली ती काय सांगा, इट इज द ऍडिशन ऑफ द वीक ऍसिड अँड सॉल्ट विथ द स्ट्रॉंग बेस म्हटलेलं आहे. एक्झाम्पल दिलेलं आहे, त्याच्याकडे हे डायरेक्ट इक्वेशन दिलेलं आहे, ह्या मधल्या स्टेप दिलेल्या नाही. त्यामुळे ह्या स्टेप तुम्ही सगळ्या नोट्स मध्ये लिहून काढायच्या, लिहून घ्यायच्या आणि त्या पद्धतीने हे इक्वेशन वापरायचं. पुस्तकामध्ये ह्या स्टेप नंतर डायरेक्ट ही स्टेप दिलेली आहे, ह्या मधल्या स्टेप दिलेली नाही, त्यामुळे त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करायचा. ठीक आहे. आता असंच आपण आणखीन एक इक्वेशन बघायचं, हे तुम्हाला होमवर्क असणार आहे, मी फक्त एक्सप्लेन करणार, ते तुम्ही लिहायचं आहे. बघा कोणतं आहे ना, तर इथे HA च्या ठिकाणी काय घेणार सांगा, BOH. आता वीक ऍसिड साठी काढलं, बेस साठी काढलं, काय ना सांगा, BOH that gives B plus plus OH minus. हे इक्वेशन तुम्हाला माहिती आहे, बेस साठी आपण बेस कोणता घेतो, BOH घेतो, B plus plus OH minus. ठीक आहे. परत आता लॉ मास सेक्शन अप्लाय करायचा, काय ना सांगा, KB इज इक्वल टू, आता परत प्रोडक्ट घ्यायचा न्यूमरेटरला, कॉन्सन्ट्रेशन ऑफ B प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस डिवाइडेड बाय रिएक्टंट घ्या, कोणताही रिएक्टंट BOH, याला हा फॉर्म्युला मिळाला. ठीक आहे. B प्लस OH मायनस डिवाइडेड बाय, सेम कंपॅरिझन करून लक्षात ठेवा. आता परत इथं आपल्याला H प्लस एका बाजूला पाहिजे होतं, तसं तिथं OH मायनस पाहिजे, म्हणून OH मायनस एका बाजूला घ्या, कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस इज इक्वल टू काय शिल्लक राहिलं, KB मल्टिप्लाइड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ BOH डिवाइडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ B प्लस, हे इक्वेशन मिळालं. ठीक आहे. परत ह्या OH चा आपल्याला मायनस लॉग ऑफ OH मायनस मध्ये कन्वर्ट करायचं आहे, म्हणजेच आपल्याला काय करायला पाहिजे, तर त्याला परत मायनस लॉग न मल्टिप्लाय करायचं पाहिजे. ठीक आहे. मी डायरेक्ट करतो बघा, ही स्टेप लिहित नाहीये. ठीक आहे. काय ना सांगा, मायनस लॉग ऑफ
concentration of OH minus is nothing but equal to minus log of Kb. मी तर प्रत्येक ठिकाणी बेस टू द 10 लिहिलेलं नाहीये, तुम्ही लिहून घ्यायचं आहे, ठीक आहे. इथं 10 येणार, इथं 10 येणार, मायनस लॉग ऑफ Kb प्लस BOH आणि BOH आणि B प्लस यांना जर अप्लाय केलं तर काय होणार सांगा, मायनस लॉग बेस टू द 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ BOH डिवाइडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ B प्लस. हा आपल्याला फॉर्म्युला मिळाला. मग परत आपल्या पद्धतीने जायचं, ह्यातल्या ज्या इक्वेशन मध्ये जे इक्वेशन दिलेले आहेत ते इक्वेशन कॅन्सल करून तिथं आपण जिटर माहिती घ्यायची. इट इज नथिंग बट POH. काय ना, POH इज इक्वल टू, ह्याला आपल्याला दुसरा कॉन्स्टंट म्हणायचा PKB. काय म्हणला, PKB. मायनस साइन काढून टाका, इथे कसं काढून टाकलं तसं प्लस घ्यायचं, लॉग ऑफ काय नसेल ना, B प्लस वर गेलं ते कशातून आलेलं असणार आहे, परत सॉल्ट मधून आलेलं असणार आहे. कशातून, सॉल्ट मधून. म्हणून मी डायरेक्ट इथे लिहितो सॉल्ट, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट घ्यायचं डिवाइडेड बाय BOH. कशातून आलेला आहे सांगा, BOH हा इट इज नथिंग बट बेस. सॉल्ट डिवाइडेड बाय बेस हा आपल्याला फॉर्म्युला. मी ह्यालाच म्हणायचं हेंडरसन अँड हासेलबाच इक्वेशन. इक्वेशनचा कोणता आहे, हेंडरसन अँड हासेलबाच इक्वेशन फॉर वीक बेस. हे कोणतं आहे, फॉर वीक ऍसिड. हे कोणतं आहे, फॉर वीक बेस. दोन्ही सेम आहे कंपॅरिझन करून. मी मगाशी सांगितलं तुम्हाला पुस्तकामध्ये काय केलेलं आहे सांगा, तर हे जे दोन्ही इक्वेशन्स आहेत हे दोन्ही इक्वेशन ह्या डेफिनेशन वरून डायरेक्ट दिलेले आहेत, ठीक आहे. पुढचा पॉइंट आहे बफर ऍक्शन आणि प्रॉपर्टीज. हा पॉइंट आपला ह्या लेक्चरला होणार नाहीये, त्यामुळे आपण काय करायचं आहे, तो नेक्स्ट लेक्चरला बघायचा आहे. मात्र त्याच्याआधी हे दोन पॉइंट जे आपण ह्या लेक्चरला बघितलेले आहेत ते परत एकदा एक्सप्लेन करायचे, ठीक आहे. बफर सोल्युशन म्हणजेच काय, तर तीन कारणांच्यामुळे आपलं बफर सोल्युशनचा पीएच चेंज होतो. कोणत्याही सोल्युशनचा पीएच कशामुळे चेंज होतो, तीन कारणांच्यामुळे. कोणते सांगा, पहिला आहे तो म्हणजेच जर त्यामध्ये आपण ऍसिड ऍड केलं किंवा बेस ऍड केलं तर. दुसरा आहे जर समजा त्यामध्ये आपण काय केलं तर जास्त वेळ ठेवलं तर, म्हणजेच कीपिंग फॉर लॉंग टाइम. आणि तिसरा आहे तो म्हणजेच डायल्युशन, म्हणजेच पाणी ऍड केलं तर. बघा तीन रिझन कोणते सांगितले, ऍडिशन ऑफ ऍसिड ऑर बेसिस, सेकंड कोणता सांगितला, ऍडिशन ऑफ कीपिंग फॉर लॉंग टाइम, आणि थर्ड कोणता सांगितला बाय तिसरा कोणता सांगितलं सांगा, कीपिंग फॉर लॉंग टाइम. त्याच्यानंतर ना जर समजा आपण तो त्याच्यामध्ये पाणी ऍड केलं म्हणजेच वॉटर ऍड केल्यामुळे त्याचं डायल्युशन जर समजा झालं तर त्याचा पीएच चेंज होतो. मग असा पीएच चेंज होऊ न देण्यासाठी आपण काय करायचं आहे, बफर सोल्युशन वापरायचं आहे. कोणतं वापरायचं, बफर सोल्युशन. बफर सोल्युशन नथिंग बट इट इज द सोल्युशन which is added into that solution which can be resist the drastic change in the pH which is obtained with the addition of acid or base. There are two types of the buffer solution present, acidic buffer and basic buffer. Definition तुम्ही सांगू शकता, सांगा बघा. Acidic buffer is made up of, it is made up of weak acid and its salt with a strong base. For example, CH3COOH and CH3COONA. Weak base, it is made up of, सांगा बघा ना, it is a weak base, it is a sorry, basic buffer, it is made up of weak base added with the salt solution of strong acid. It is called as the basic buffer. याला आपण ऍसिडिक बफर म्हणणार आणि त्याला बेसिक बफर म्हणणार. म्हणजे त्याच्या दोन पॉइंट मध्ये आपल्याला डायरेक्ट ही दोन इक्वेशन दिले. तुम्ही पुस्तकात बघा, नोट्स मी तुम्हाला लास्ट लेक्चरला पण सांगितलेलं आहे, पुस्तक समोर उघडं ठेवायचं आहे, नोट्स स्वतः प्रिपेअर करायचे आहे. पॉइंट टू पॉइंट आपण चाललेल्यावर नोट्स प्रिपेअर करायचे आहे. बघा किती जमतं, ठीक आहे. तर पुस्तकामध्ये ह्या ऍसिडिक बफरच्या डेफिनेशन नंतर डायरेक्ट हा पॉइंट दिला, बेसिक बफरच्या पॉइंट नंतर तो डायरेक्ट पॉइंट दिलाय. परंतु हे दोन्ही जे स्क्वेअर केलेले आहेत इक्वेशन कसे आले ते मी तर सॉल्व्ह करून दाखवलेले आहे तुम्हाला. बघा परत एकदा मी सांगतो, एक सांगतो, तुम्ही दुसरं तुम्ही तयारी करायची, ठीक आहे. काय ना सांगा, तर आपण दरवेळी घेतो तेच घ्यायचं वीक ऍसिड. हे आपण ओस्टवॉल्ड डायल्युशन लॉ मध्ये घेतलं होतं का, प्रत्येक पॉइंट मध्ये हाच घेतो, HA that gives H plus plus A minus. Applying law of mass action, law of mass action मध्ये करायचं concentration of reactant divided by concentration of product. हे concentration of reactant divided by concentration of product म्हणजे H plus A minus HA घेतलं आणि त्याला K नाव दिलं. मग आपल्याला ह्याच्यामध्ये लॉग इंट्रोड्यूस करायचा आहे आणि मायनस इंट्रोड्यूस करायचं का, तर आपल्याला पीएच टर्म इंट्रोड्यूस करायची, तर पीएच घालायचं आहे. म्हणून मी H प्लस एका बाजूला घेतला, राहिलेल्या टर्मचा एका बाजूला घेतला. हे तुम्हाला इक्वेशन माहिती आहे. मग याला लॉग न मल्टिप्लाय केलं, हे मिळालं इक्वेशन लॉग ऑफ H प्लस. ह्याला लॉग न मल्टिप्लाय केलं, हे मल्टिप्लिकेशन कुठे गेलं, प्लस झालं, कारण का मल्टिप्लिकेशन लॉगचं मल्टिप्लिकेशन प्लस येतं, त्यानंतर लॉग HA डिवाइडेड बाय A मायनस. पुढच्या स्टेप मध्ये ह्याला निगेटिव्ह साइन न मल्टिप्लाय केलं, नेगेटिव्ह लॉग बेस टू द 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इज इक्वल टू मायनस लॉग 10 K मायनस लॉग 10 HA डिवाइडेड बाय A मायनस, ठीक आहे. मग आता ह्याचाच अर्थ काय, pH, म्हणून मी pH ठेवलं. याचाच अर्थ आपण एक कॉन्स्टंट घेतलेला आहे pK मायनस लॉग ऑफ K, आणि मायनस साइन काढून टाकलं, मी प्लस घेतलं. कसं घेतलं, तर हे वर गेलं आणि हे खाली आलं, A मायनस वर गेलं आणि HA खाली आलं, म्हणून आपल्याला प्लस लॉग बेस टू द 10 A मायनस डिवाइडेड बाय HA हे आपल्याला इक्वेशन मिळालं. प्लस साइन मायनस साइन कसं आलं ते लक्षात ठेवा. हा A मायनस हा सॉल्ट मधून आले असेल, म्हणून कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट वरती घ्यायचा. काय घ्यायचं, स्क्वेअर ब्रॅकेट टाकायचं. स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजे काय, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट डिवाइडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड.
हे आपल्याला फॉर्म्युला मिळाला. मग आपल्याला याच्यावरचे परत प्रॉब्लेम सोडवायचे, तुम्हाला सांगितलं टॉपिक संपल्यानंतर सगळे प्रॉब्लेम्स एकत्र सोडवायचे. आपण फॉर्म्युला काय मिळाला, pH इज इक्वल टू pKa प्लस लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट डिवाइडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड. pH म्हणजेच काय, मायनस लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस पुन्हा आता pH काढा, बफर सोल्युशनचा pH काढायचा. pK म्हणजेच काय, इथं फॉर्म्युला आहे मायनस लॉग ऑफ K. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, pK इज नथिंग बट मायनस लॉग ऑफ K. हा एक फॉर्म्युला महत्वाचा आहे. हा आपण ह्याचा हे चेंज करून घेतलेला आहे आणि राहिलेलं सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे, ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे, याच्यावरून फाइंड आउट करू शकतो. म्हणजे काय दिलेलं असतं, pK मध्ये K ची व्हॅल्यू दिलेली असते, ती इथं सबस्टिट्यूट करून pK ची व्हॅल्यू काढायची, ती इथं सबस्टिट्यूट करायची. सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन दिलेलं असतं ते सबस्टिट्यूट करायचं, ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन दिलेलं असतं ते सबस्टिट्यूट करायचं आणि त्या सोल्युशनचा pH काढायचा. किंवा CT ला वगैरे वेगळ्या टाइपचे एक्झाम्पल विचारतात, म्हणजे कशी सांगा, तुम्हाला pH ची व्हॅल्यू दिलेली असते, सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन दिलेलं असतं, ऍसिड दिलेलं असतं आणि K ची व्हॅल्यू विचारतात. मग तुम्हाला पहिला pK ची व्हॅल्यू काढावी लागते, मग त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्या सबस्टिट्यूट करून अँटीलॉग काढून K ची व्हॅल्यू काढतात. अशा पद्धतीने वेगळ्या पद्धतीने तुम्हाला एक्झाम्पल्स विचारले असतात. पुढे गेलो तर आपल्याला तो बेसिक साठी सेम ह्या टर्मला रिएक्शन BOH दॅट मीन्स B++ वगैरे ह्या K ला परत सेम त्या त्यापैकी OH घेतला, तिथं OH ला POH घेतला आणि तो फॉर्म्युला तयार केलेला. ठीक आहे, या पद्धतीने आपण काय करायचं सांगा, तर आपल्याला दिलेले इक्वेशन सॉल्व्ह करायचे. आपल्याला 2 पॉइंट राहिलेले आहेत, बफर ऍक्शन आणि प्रॉपर्टीज. हे पण आपण काय करायचे सांगा, तर आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. बघा मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलेलं आहे काय करायचं आहे, तर आपल्याला ज्यावेळी अशा पद्धतीचे व्हिडिओज मिळतात त्यावेळी त्याच्या नोट्स प्रिपेअर करा. ह्या नोट्स तुम्हाला पुस्तकामध्ये सापडणार आहे. ठीक आहे, थँक्यू.